व्हावं, त्यानं तो अभ्यास शाळेत गेल्यानंतर काय करतोय, त्याला गणित कुठपर्यंत येते, त्याला इंग्रजीचं काय वाचता येते, त्याला इंग्रजी शब्द किती येतात, त्याला गणिताचा भागाकार येतोय का, चौथ्या वर्गात गेलाय पण आता 2 अक्षराचा भागाकार येतोय का, हे बघणं एका आईचं काम आहे. कारण की शाळेत तो फक्त 8 तास राहतो. किती तास राहतो? 8 तास राहतो. दिवसाचे तास किती असतात रे? 24. मग 24 मधून 8 गेल्यावर किती तास राहतात? व्हेरी गुड. पहा तुमचे मुलं किती हुशार आहेत. 16 म्हणजे एकाने चुकीचं उत्तर दिलं. 16 तास. मग 16 तास कोणाकडे असतात तुम्ही? आई वडिलाकडे असतात. मग 8 तासातलं शिक्षण जरी शाळेत खूप काही दिल्या गेलं तरी 16 तासामध्ये जर त्याला काहीच मिळत नसेल तर त्याचा भरलेला मेंदू रिकामा होईल का नाही? बोला की. आता मी कारखान्याच्या शाळेवर पण हा डेमो दिला होता, तुम्हाला पुन्हा देतो हे उदाहरण. बोला की. मी मुद्दाम ते उदाहरण देत असतो कारण की तुम्ही जागृत व्हाया म्हणून. ताई मला एक सांगा, हा हे चालू आहे. तुमच्या मुलांना आमच्या शाळेत शिव्या शिकवल्या जातात का? किंवा वात्रट बोलणं शिकवलं जाते का? शिकवतात का आमचे सर? एखादा पिरियड घेतात का शिव्या शिकवण्याचा? बोला बोला बोला. तुम्हाला कधी शिव्या शिकवल्या का सरनं? तरी पण छान येतात का नाही? तुमच्या गावात हो, तुमच्या गावात सोयी आहेत की आमची. मग ह्या शिकल्या कुठून? ताई कुठून शिकल्या? आमच्या सरनं तर शिकवलं नाही, हे तर मान्य आहे तुम्हाला. आमच्या शाळेत तर तो शिकला नाही, मग तो शिकला कुठून? मुलामध्ये ज्या वाईट गोष्टी येतात त्या येतात कुठून? तर त्या तुम्ही शिकवल्या असंही मी म्हणणार नाही, परंतु त्या 16 तासातून येतात. 8 तासामध्ये किती जरी आपण धुवून काढलं, त्याला स्वच्छ करून ज्ञान त्याला देण्याचा प्रयत्न केला, पण 16 तासामध्ये जर त्याला शिक्षणाचं वातावरण मिळत नसेल, जर त्याच्या कानावर चांगले शब्द पडत नसतील, जर त्याला चांगलं ऐकायला येत नसेल, त्याच्या डोळ्यांना तो चांगलं बघू शकत नसेल 16 तासामध्ये उरलेल्या, तर तो जे त्या डोळ्यांना 16 तासामध्ये बघेल तोच शिकेल. पोटराची लाईट घेऊन या. त्याच्या कानावर जे वातड बोलणं येईल तोच शिकेल. मी तुम्हाला आता उदाहरण दाखवलं का नाही? दाखवलं का नाही? म्हणजे आम्ही ज्या गोष्टी त्याला शिकवल्या नाही त्या सुद्धा त्याला येतात, त्या आपल्याला नकोशा असतात, परंतु आपण हा विचार करतो का की हे शिकला कुठून? आमच्या मुलाची संध्याकाळची वेळ होते अभ्यासाची आणि आपल्या एकता कपूरच्या मालिका सुरू होतात टीव्हीवर. आजी होतात का नाही? आमच्या मुलीचे नाव काय? लक्ष्मी सरस्वती. 10 रुपये कधी दिला? बा हे घे आणि हे सामान आहे, हे तू अनबर एकदा, तिच्यावर विश्वास ठेवतोय का कधी आपण? मग त्याला आपण व्यवहार शिकवणार नाही, त्याला आपल्या दररोज शिकवण्याचा विषय फक्त शाळेत नसतो. ही चुकीची समजूत आहे की मुलगा किंवा कोणताही व्यक्तिमत्व किंवा कोणताही माणूस हा शाळेत शिकतो. चुकीचं आहे. तो 24 तास शिकत असतो. 24 तास शिकत असतो. सगळे आईने हे लक्षात घ्यायचं. मग तो घरी असो, दारी असो, गल्लीत असो, तुमच्या शेजारी असो, तुमच्या घरात असो, पाहुण्याकडे असो, नातेवाईकाकडे असो, तो सतत शिकत असतो. म्हणजे डोळे जर उघडे असले तर तो जे डोळ्याला दिसेल तो बघणार, कान जर उघडे असतील तर जे कानाला जे ऐकू येईल ते ऐकणारच, ते चांगलं असो का वाईट असो. आणि म्हणून त्याची शिकण्याची प्रक्रिया 24 तास चालू असते. मग असं समजू नका की बा शाळेत शिकवल्यानंतरच आपलं पोरग काहीतरी घडल, काहीतरी हुशार होईल, 9वी मध्ये पास होईल, NMS मध्ये पास होईल, 10वी 12वी चांगले गुण मिळवेल. ही समजूत डोक्यातून काढून टाका. तुमच्या पोटचा गोळा जर तुम्हाला कणखर तयार करायचा असेल तर तुम्ही सुद्धा त्याला वेळ दिला पाहिजे. 100% तुम्ही जर त्याला वेळ दिला नाही तर काही तुमची स्वप्न कोणतीही पूर्ण होणार नाही. मी आजीला विचारतो, आजी आपल्या घरी तक्रार असते, कोणती तक्रार असते? की बाबा आपला मुलगा आपलं ऐकत नाही पण बायकोचं जास्त ऐकतो. तक्रार असते का नाही आपली? मनातल्या मनात बोलू नाही दाखवत आपण, असते का नाही? ही का तक्रार असते? तो का बायकोचं ऐकतो? कारण की जेव्हा त्याचं शाळेचं वय असते तेव्हा आईने त्याला वेळ दिलेला नसतो, म्हणून तो आता तुम्हाला वेळ देत नाही. तुम्ही जेव्हा ते शाळेत जात असते, मी मुद्दाम मगाशी उदाहरण काय सांगितलं की मागच्या 2 महिन्यामध्ये कधी त्याला जवळ घेऊन घास भरवले का? भरवायची गरज नाही. घास का भरवायचे? तर त्याच्यातलं आणि तुमच्यातलं जे काही बंधन आहे ते घट्ट झालं पाहिजे. मायेचं, प्रेमाचं, जे काही आई मुलाचं जे काही बंधन आहे, वडील मुलाचं जे काही बंधन आहे ते घट्ट झालं पाहिजे. इतकं घट्ट झालं पाहिजे की तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी त्याला सांगितल्या त्या सगळ्या त्यानं ऐकल्या पाहिजेत. माझी आई जे सांगते ते खरं आहे, माझे वडील जे सांगतात ते खरं आहे, हे त्याच्या मनात रुजल्या गेलं पाहिजे.
पण त्याला आईनं सांगितलं की त्याला नको वाटते, वडिलांना काम सांगितलं की त्याला नको वाटते. ही भावना त्याच्या मनामध्ये का तयार होते? कारण की आपण त्या पद्धतीनं त्याच्याशी वागत नाही. म्हणजे तुम्ही वाईट वागता असं मला माहित नाही, तुम्ही त्याला 10 रुपये मागितले त्यानंतर 100 रुपये काढून देता, परंतु त्याची गरज नाही. गरज कशाची आहे? त्याला व्यवहार ज्ञान शिकवण्याची गरज आहे, त्याला प्रेमानं जवळ घेऊन समजून सांगण्याची गरज आहे, त्याला अभ्यासाची सवय लावण्याची गरज आहे, त्याला चांगले संस्कार देण्याची. चांगले संस्कार काय? खोटं बोलू नये, कोणाच्या वस्तूला हात लावू नये, कोणाला वात्रडे बोलू नये, मोठ्यांचा आदर करावा, ह्या गोष्टी सांगून शिकणार नाही मूल. ह्या आपल्याला आपल्या वागण्यातून त्यांच्या समोर उदाहरण तयार करावं लागेल. म्हणून मी तुम्हाला ते शिव्याचं उदाहरण सांगितलं. मुलं कधी शिकवून शिकत नाही. मुलं जे डोळ्यानं बघतात, जे कानानं ऐकतात, ते मुलं शिकतात. आणि म्हणून आपल्याला आपल्या शाळेमध्ये नव्हे तर आपल्या गावामध्ये, आपल्या घरामध्ये आपल्याला शैक्षणिक वातावरण तयार करावं लागेल. तरच एक दिवस या पिंपळा चौरे शाळेतून जिल्हाधिकारी बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही, कलेक्टर झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी आशा मी बाळगतो आणि तुमच्या मनात थांबणार नाही. परंतु आईवर जबाबदारी सोपवून देतो की तुम्ही या तुमच्या चिमुकल्यांना वेळ द्यायला सुरुवात करा. नाहीतर माझं आजचं वाक्य लिहून ठेवा, जर तुम्ही आज त्यांना वेळ दिला नाही तर ते उद्या तुम्हाला वेळ देणार नाहीत. एवढी रास्त अपेक्षा आपल्याकडून बाळगतो आणि माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय भारत.